मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पंढरपूरमध्ये विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आहेत। पंढरपूरमध्ये चंद्रभागा बस स्थानक, यात्री निवासाचं लोकार्पण होणार आहे। राजश्री शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं आज भूमिपूजन होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळे जे आहेत ते पार पडणार आहेत। लोकार्पण सोहळा सुद्धा पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत। चंद्रभागा बस स्थानक आणि यात्री निवासाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पंढरपूरमध्ये विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत। वारी आहे आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त लोक वारकरी संप्रदाय इथं आलाय। चांगला पाऊस पडलाय, पेरण्या झाल्यात, सुगीचे दिवस आलेत। आणखी पांडुरंगाला सांगितलंय बळीराजावरचं संकट दूर कर, बळीराजावरच्या त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आण। आणि बळीराजात नाही तर शेतकरी, वारकरी कोण आहे? शेतकरीच आहे। शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ या सगळ्यांना आणि ज्येष्ठांना आशीर्वाद दे, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी दे, अशा प्रकारचं विठुरायाकडे काल साकडं घातलं। या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर, विकासाच्या अगदी सर्वांगीण विकास कर। आणि महाराष्ट्रात 2 वर्षामध्ये जे आम्ही विकासाचे प्रकल्प राबवले, सर्वांगीण विकास, त्यामध्ये सर्व प्रकल्प आपण घेतले, कल्याणकारी योजना आपण घेतल्या, शेतकऱ्यांसाठी वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा योजना घेतल्या, 1,500 रुपये माझ्या बहिणीला महिन्याला मिळणार, 18,000 रुपये वर्षाला मिळणार, माझ्या भावाला 10,000 रुपयापर्यंत अप्रेंटिसशिप मिळणार, वयोश्री योजनेमध्ये 3,000 रुपये त्यांच्या ज्येष्ठांच्या खात्यात जाणार, ज्येष्ठ नागरिकांना एसटी मोफत देणार आणि महिलांना 50% एसटीमध्ये सवलत दिली। अशा योजना अनेक आहेत। या योजना लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही। मीडिया तुम्ही त्या ठिकाणी या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवा, लाभार्थी वाढले पाहिजे। तुम्ही काम ते करा, तुम्हाला माझी विनंती आहे मीडियाला। असं काही नाही, लवकरच त्याच्यावर होईल, लवकर होईल, काळजी करू नका, तुम्हाला लवकर बातमी देतो आम्ही। कारवाई सुरू आहे, पण दोषींवर कारवाई होणार का? गुन्हे देखील दाखल केले गेलेले आहेत। नाही, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले त्यांनी बांधले, हा आपला इतिहास आहे, महाराजांचा इतिहास आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो। त्या काळात गडकोट किल्ले कसे बांधले, किती उंचावर बांधले, कशा तोफा नेल्या, कसे गड उभे केले, हे जर पाहिलं तर हे अद्भुत आहे, हे स्वप्नवत आहे। म्हणजे आपल्याला हे आश्चर्य आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे विजन, त्यावेळेचं आर्किटेक्चर, त्यावेळेचं इंजिनिअरिंग, हे सगळं थक्क करणार आहे। त्यामुळे महाराजांनी बांधलेले गड जे आहेत, सर्व गड जे, त्यामध्ये जे कोणी आता अतिक्रमित जी काही बांधकामं आहेत, ही अतिक्रमित बांधकामं जी आहेत, ती बांधकामं त्यांचं देखील जे जुने आहेत त्यांचं योग्य ते पुनर्वसन करून त्याचं एक प्लॅनिंग आम्ही करू। परंतु महाराष्ट्रातलं सर्व गडकोट किल्ले जे आहेत अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे, अशी तमाम शिवभक्तांची, या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे। आणि खरं म्हणजे त्यांचा कुणावरही आम्ही आकसबुद्धीने, सूडबुद्धीने सरकार कारवाई करणार नाही। आणि त्या गडांवर जे लोक आहेत जुने, त्यांचं देखील एक व्यवस्थित ॲक्शन प्लॅन करू आम्ही आणि त्याप्रमाणे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही। पण जे गडकोट किल्ले जे आहेत, हे देखील त्याचं पावित्र्य, त्याचं मांगल्य आणि त्याचा ऐतिहासिकपणा जो आहे तो जपला पाहिजे। हा आपला इतिहास आहे। हे आपल्या तरुण पिढीला काय कळणार उद्या? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं, कशा गड किल्ले बांधले, कशा लढाया जिंकल्या, आणि त्यामुळे हे तरुण पिढीला प्रेरणादायी ठरण्यासाठी, ऊर्जादायी ठरण्यासाठी सरकार एक ॲक्शन प्लॅन तयार करेल आणि त्यामध्ये कुणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही। अरे बाबा, आता केंद्रातलं सरकार जाणार, मोदी हटाओ बोलले, हटाने वाले हट गए, मोदी तो बैठ गए। आणि आता काय,
सरकार पडणार. अरे आमचं सरकार महायुतीचं आलं तेव्हा पण पहिल्या दिवसापासून सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार. पडलं का सरकार? 2 वर्ष काम केलं ना आम्ही, विकासाच्या योजना राबवल्या ना. जे घटनाबाह्य म्हणणारे लोक, जे सरकार पडणार म्हणणारे लोक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे बोर्ड लावायला लागले, फॉर्म घेऊन फिरायला लागले. हेच आमचं समाधान आहे आणि हेच आमच्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे केंद्रामध्ये मोदी साहेब भक्कम तिकडे बसलेले आहेत. देशाला मोदीजींशिवाय पर्याय नाही. देशाला विकासाकडे न्यायचं आहे, देशाला आर्थिक महासत्तेकडे न्यायचं आहे, तर मोदीजींशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून किती आटापिटा केला, किती मोदी देशाने पछाडले लोक सगळे एकत्र आले, परंतु तरीसुद्धा या देशातल्या जनतेने मोदीजींनाच प्रधानमंत्री बनवलं. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला उजेल येणार की तर विविध मुद्द्यांवर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोललेले आहेत. पहिल्या दिवसांपासून फक्त सरकार पडणार हेच ऐकायला मिळतंय, मात्र असं काही झालेलं नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. विरोधकांकडून